यानंतर एक बातमी पाहणार आहोत। राज्यात पावसाळी अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय जाणार असं दिसतंय। सध्या विरोधी पक्षनेते पद यासाठी उभाटाचे भास्कर जाधव हे इच्छुक आहेत। गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते करावं अशी मागणी करणारं पत्र ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं होतं। राज्यात पावसाळी अधिवेशन होत आहे आणि अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय जाणार का असा सवाल उपस्थित होतोय। सध्या विरोधी पक्षनेते पद यासाठी ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे इच्छुक आहेत आणि गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करावं अशी मागणी करणारं पत्र देखील ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि विरोधी पक्षनेत्याशिवाय जाणार का असा सवाल देखील उपस्थित होतोय। पावसाळी अधिवेशन 30 जून पासून सुरू होत आहे। अर्थात 3 आठवडे हे अधिवेशन असणार आहे। अशा कालावधीमध्ये परत एकदा विरोधी पक्ष नेते पदाशिवाय अधिवेशन चालणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे। वास्तविकतेत मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस भास्कर जाधव यांचं पत्र विरोधी पक्ष नेते पद म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशा स्वरूपाचं महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं, पण त्यावेळेस निवड झाली नव्हती। अर्थात विरोधी पक्ष नेत्यांचा दावा आहे की संख्याबळ जरी नसलं तरी लोकशाही हितासाठी विरोधी पक्ष नियुक्त करता येऊ शकतं आणि यापूर्वी सुद्धा तशा स्वरूपाची घटना झालेल्या आहेत, त्यामुळे नियुक्ती केली जावी। अर्थात याचा सर्वाधिकार हा राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा असतो आणि आता राहुल नार्वेकर हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे। तुर्तास विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर जवळपास दिसून येते की त्यांना आशा आहे की या तरी किमान अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेतेपद निवडतील, पण हा निर्णय किती होईल याविषयी शंका आहे। दुसरीकडे याबाबत विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारला असता त्यांनी आपला फक्त विचारधीन आहे, याबाबतचं पुढे काय करायचं ते ठरवू अशा स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे। यामुळे परत एकदा राज्यातलं पावसाळी अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्यांशिवायच होणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। निश्चितच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर यंदाचं पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेते पदाशिवाय जाणार का असा सवाल आता उपस्थित होतोय।